भिवंडी तालुका के गोरसई ग्राम पंचायत के वर्तमान उपसरपंच श्री पवन मोहन केने को सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि गोरसई ग्राम पंचायत में उपसरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 15 अप्रैल 2025 को उपसरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी तथा सरपंच सुदेश अन्ना गायकवाड़ के अध्यक्षता में व ग्राम सेवक विजय जाधव के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध उप सरपंच पद पर श्री अशोक अनंता गायकवाड़ को बिन विरोध चुना गया। सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच श्री अशोक अनंता गायकवाड़ को स्वागत करने पहुंचे शिवसेना जिला प्रमुख सुभाष माने, शिवसेना युवा सेना जिला अधिकारी पंकज घरत, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के भिवंडी तालुका अध्यक्ष गणेश गुलवी, भाजपा युवा मोर्चा भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष व माजी सरपंच कवाड़ नीलेश गुरव, समाज सेवक भरत जाधव, विलास केने, पंकज गायकवाड़, कल्पेश केने सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा गोरसई गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित उपसरपंच श्री अशोक अनंता गायकवाड़ को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित उपसरपंच श्री अशोक अनंता गायकवाड़ ने सभी लोगों का आभार माना। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। एक मिनट समोर हॅलो कोई भी अरे पण तो क्षेत्र
मत व्यक्त करतील. अभिवादन. पती निवड आपले मॅनेजर कांबळे सर या ठिकाणी आपले दोन शब्द आणि त्या निमित्ताने इतर होते आणि चाललेला आहे असे भरभराट हो हे आपण व्यक्त करू या ठिकाणी सांगतो. अक्षरशः आजची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी सरपंचही एससी समाजाचा आहे आणि आज उपसरपंचही एससी समाजाचा झालेला आहे. त्याचं तर मी संपूर्ण गावाला त्याचं श्रेय देईन. परंतु आनंदाचा दिवस आज आहेच, पण एक दुःख आहे. ते दुःख असं आहे की ज्यांनी जीवातोड मेहनत केली, खूप मेहनत केली, ज्यांनी संपूर्ण मतदारापर्यंत लेडीज असतील त्यांच्या महिलांच्या किचन पर्यंत जाऊन ज्यांनी मतदाराला तयार केलं आणि हा जो सुवर्ण क्षण हा जो आमच्या बाबतीत जो घडून आला ते आज दिवंगत कैलासवासी भगवान पवार ते आमच्यामध्ये नाही. त्याचं खूप आम्हाला दुःख आहे. कारण आज ते आमच्या सोबत असले असते तर आमचा जो आनंद आहे त्या आनंदामध्ये अजून भर पडली असती. तर मी माझ्या जाधव परिवाराच्या वतीने, माझ्या गोरसे ग्रामस्थांच्या वतीने अशोकजी गायकवाड यांना तर शुभेच्छा देतोच, पण त्याचबरोबर मी माझे मित्र भगवान पवार यांना माझ्या परिवाराच्या वतीने, माझ्या गावाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो या ठिकाणी आणि इथे थांबतो. आज या ठिकाणी गोरसे ग्रामपंचायतचे आमचे सरपंच अण्णा त्यांचेच भाऊ बंधू आज या ठिकाणी माननीय अशोकजी अनंत गायकवाड त्यांच्या या ठिकाणी उपसरपंच म्हणून निवड झालेली आहे. मी त्यांचं माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने सुरुवातीला अभिनंदन करतो. आणि गेली अनेक दिवस आपण बघतोय की गोरसे गावामध्ये जो फरक जाणवतोय, त्या गावकऱ्यांनी मिळून जो निर्णय घेतलेला आहे त्या गावाचा विकास करण्याचा, आणि आम्ही सुद्धा सरपंचाच्या पाठीशी आम्ही कायम असतो. आज उपसरपंच झाले त्यांना पण आम्ही सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की गावच्या विकासासाठी जे जे काही करायला लागेल आपण माझ्याजवळ या. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या गावासाठी जे काही करता येईल ते सगळं करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि पुन्हा एकदा या अशोकजींना या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज गोरसे ग्रामपंचायत 2025 15 एप्रिल 2025 आजचा कार्यक्रम आमचे भाऊ अशोकानंद गायकवाड यांना उपसरपंचपदी आज आम्ही बिनविरोध निवड केलेली आहे त्यांची. या अगोदरही आमचे 3 उपसरपंच होऊन गेले. आमच्या पहिल्या निवडून आलेल्यापासून 2022 पासून आम्ही जे ठरवलेला कार्यक्रम आहे, जेवढे आमचे सभासद प्रत्येक सभासदाला आम्ही उपसरपंचाने संधी देणार आहोत. त्याच्यामध्ये आज अशोक गायकवाड यांचा 4था नंबर लागलेला आहे. याच्या अगोदर कांताविलास केने, सुभाष केने, पवन केने, आज त्यांचा सगळ्यांचा कार्यक्रम संपून आज आम्ही अशोकानंद गायकवाड यांना उपसरपंचपदी निवड केलेली आहे आणि ती बिनविरोध निवड झालेली आहे. या अगोदरच्या गोष्टी आता 2.5 वर्षांमध्ये आम्ही विकास कामं केली. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे निधीचा अभाव असताना सुद्धा आम्ही काही कामं केली आहे. आमचे प्रयत्न चालू आहेत आणि यापुढे आम्हाला अपेक्षा आहे साहेबांनी आता दिले शब्दांना आम्ही काहीतरी साहेबांकडून मदत घेऊन अजून आम्ही काहीतरी गावाचा विकास करू. आणि माझ्या जोडीला सर्व माझे सहकारी असतील, गावाले असतील, माझ्या मदत करतील. आणि आमच्या दादांना पण जो कार्यकाळ भेटले त्या कार्यकालामध्ये आम्ही त्यांच्या जोडीला खांद्याला खांद्याला चांगलं काम करू. एवढंच मी 2 शब्द संपतो. प्रथमतः गोरसे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सन्माननीय अशोकजी गायकवाड साहेब यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की ज्या पद्धतीने मागच्या काही वर्षांमध्ये गोरसे गावामध्ये विकास कामं झाली त्याच पद्धतीने पुढे त्यांच्या कार्यकाळात अशा प्रकारची कामं होतील. खरं तर मागचा गोरसे ग्रामपंचायतीचा इतिहास बघितला तर खूप मोठ्या किंवा अथक परिश्रमाने
आमचे कल्पेशजी केने असतील किंवा सरपंच सुदेशजी गायकवाड साहेब असतील आणि इतर त्यांचे सहकारी असतील, यांनी खूप मोठ्या प्रकारची मेहनत करून गावाला एक आश्वासन देऊन एक सत्तांतर केलं. खरं तर हे सत्तांतर करत असताना त्यांना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावं लागलं. मग त्याच्यामध्ये पैशाची सत्ता असेल किंवा बळाचा वापर असेल, या सगळ्या गोष्टींना त्यांनी तोंड देऊन गोरसई ग्रामपंचायतवर सत्तांतर करून शिवसेनेचा भगवा फडकवला आणि त्याच पद्धतीने विकास कामं सुद्धा केली. मी पुन्हा एकदा सन्माननीय अशोकजी गायकवाड साहेब, खरं तर ते वरिष्ठ आहेत, त्यांच्या अनुभवाचा इथल्या जनतेला असेल किंवा या कार्यकर्त्यांना असेल एक फायदाच होईल आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन गोरसई गावामध्ये एक विकास कामांची लाट येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज गोरसई गावचे सुपुत्र श्री अशोक आनंद गायकवाड यांची गोरसई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाली आहे. मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी ग्रामीणच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्या गावच्या विकासाबद्दल कामे करतीलच याची मला पूर्णपणे खात्री आहे. आज जी लोकांनी त्यांना संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं ते नक्कीच सोनं करतील याबाबत माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. मी यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की आपण दिलेल्या संधीचं सोनं करावं आणि येणाऱ्या काळामध्ये गावच्या विकासाचे हिताची जी कामं असतील ही करावी आणि त्यांचा टीमवर्क चांगला आहेच. आनंद केने साहेब असतील, बरेचशी मंडळी त्यांची वरिष्ठ मंडळी आहेत ही त्यांच्या सोबत आहे आणि एक गावच्या दृष्टीने बघितलं आम्ही येता जाता पाहतो तर विकासाची कामं त्यांची चालूच आहेत आणि आज त्यांची सुद्धा निवड झाल्यामुळे या विकासामध्ये भर पडेल याची मी अपेक्षा करतो. गोरसई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काका गायकवाड साहेब यांची जी निवड झाली आहे त्याबद्दल मी माझ्या पक्षातर्फे त्यांना शुभेच्छा देतो. या ग्रामपंचायतीचं वैशिष्ट्य म्हणजे थेट सरपंच पदातून जी अण्णा गायकवाड यांची निवड झालेली आहे आणि तदनंतर ठरल्याप्रमाणे त्यांनी जे उपसरपंच पदाचा कालावधी याच्या आधी 2 जणांमध्ये दिलेला आहे आणि 3 जणांमध्ये आणि 4थी टर्म काकांना दिलेले. मला असं वाटतं की ही जी सर्व टीम आहे ग्रामपंचायतची त्याच्यामध्ये मोहन काका असतील, विलास केणे असतील, आमचे दादा असतील, गायकवाड साहेब आहेत, सुनील केणे आहेत, यांचं एक चांगलं काम या ग्रामपंचायतीमध्ये दिसून येतं. जरी अल्प उत्पन्न जरी असेल ग्रामपंचायतीला तरी त्या निधीमधून सुद्धा विकास कामं कशी करता येतील याचं एक योग्य उदाहरण म्हणजे गोरसई ग्रामपंचायत आहे. आणि तो स्थानिक आमदार निधी असेल किंवा जिल्हा परिषदचा निधी असेल त्याच्या मार्फत पण इथे कामं होत असतात. आता मला तरी वाटतं हा जो सावंदे गोरसई आणि सैनिक वसाहत हा रस्ता आहे हा इथला मुख्य प्रश्न आहे आणि तो पण लवकरात लवकर सोडवला जाईल. PMJSY मधनं त्याच्या कामाची मंजुरी पण मिळाली आहे. याच्या पुढे जाऊन ते काम सुद्धा दिसून येईल. पाण्याची जी समस्या होती ती केवळ गावामध्येच पाणी होतं पण ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन अंतर्गत पाड्यापाड्यांवरती जी योजना राबवली ती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे आणि ही जी ग्रामपंचायत बॉडी एक चांगलं काम करते आणि गायकवाड काका सुद्धा एक चांगलं काम त्यांच्या कालावधीत करतील याच्याबद्दल मला तीन मात्र शंका नाही. तरी त्यांच्या पुढील वाटचालीस मी माझ्या शुभेच्छा देतो.